सेमीफायनलचा सामना तुमच्यासोबत सुरू होतोय, ज्या ठिकाणी महालक्ष्मी जालगाव राजा भाबीड तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर श्री साई वडण केदार या खेळाडूचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी इथे मात्र आपण पाहिलं तर दोन्ही संघ जे आहेत ते मात्र बलाढ्य अशा संघांवरती मात विजय मिळवत आपण पाहिलं तर सेमीफायनलसाठी दाखल झाले देखील पाहायला मिळत आहे. धन्यवाद सर. व्यासपीठावर मान्यवर सागर मोरे, सागर सावले, सागर अतुलचे मालक सर्व सागर मोरे इथे उपस्थित आहेत. मी अतुलजी गोंडकर यांना विनंती करतो की त्यांचं एकतीस सन्मानाने सत्कार करायचा आहे. मी अतुलजी गोंडकर यांना विनंती करतो चाल शिवप्रमाणे पुष्पणी गुच्छ देऊन त्यांचा एकतीस सन्मान आणि सत्कार करायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय राजा भाबीड पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज झालाय, ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर वन मॅन आर्मी म्हणजे या खेळाडूला महालक्ष्मी जालगाव संघाची समजतो असा राजा भाबीड यावेळेस मात्र डाईव्ह केली आहे अमितच्या माध्यमातून आणि सक्सेसफुल होतो यावेळेस मात्र डिफेन्स अमित सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय. गुणाची कमाई यावेळेस मात्र होईल ती मात्र श्री साई वडण संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय राजा भाबीड टॅकलेच्या पाठी जाऊन बसल्या देखील पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे भटकत एक सफर या युट्यूब चॅनलचे सर्व गायकवाड सर हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. तुमचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. आकाशच्या माध्यमातून सुंदर कामगिरी गुणाची कमाई पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र राजा भाबीड हा खेळाडू मैदानावर जास्तीत जास्त असणं अत्यंत गरजेचं महालक्ष्मी जालगाव संघासाठी. ठिकाणी आपण राजा भाबीड एकदा चढाईबाजूमध्ये सज्ज झाला आहे. आपण करण्याचा प्रयत्न सातत्याने उत्तर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी अमित स्वतःच्या उजव्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा लाईन केली गेली आहे आणि पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतो अमित यावेळेस मात्र डिफेन्स मार्फत सुंदर कामगिरी आतापर्यंत चॅनलचे बैकर सर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. तसेच आमचे सहकारी समीर इंदुलकर यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण पाहतोय राकेश चढाई मार्फत श्री साई वडण संघाचा भरपूर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चढाई मार्फत पाठवलं गेलंय. शांतसेवी करण्याचा प्रयत्न व्हॅलिड चढाई यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र माघारी परत येतात प्रत्युत्तर म्हणून जेव्हा जेव्हा महालक्ष्मी जालगाव संघाचा राजा भाबीड बॅकलाईनच्या पाठी असतो, जेव्हा राजा भाबीड आउट ऑफ फॉर्म असतो तेव्हा जर महालक्ष्मी जालगाव संघाची सामान्य आहे तर जर्सी क्रमांक 4 आकाश यावेळेस मात्र हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. चढाई मार्फती सातत्याने चांगला खेळ या संपूर्ण पर्वामध्ये देखील पाहिलाय या आकाशचा आणि आज देखील तशाच प्रकारचा खेळ अतिशय पहिल्या मॅच पासून आकाशचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर उद्याच्या दिवसामध्ये देखील भैरवराज जालगाव संघामध्ये सामदुरी लाडगोल श्री हनुमान करदे गजानन संघाचे केशी खेमराज जरडे श्रीराम करदे असे बलाढ्य संघ उद्याच्या रात्रीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वीमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी श्री साई वडण संघ विरोधामध्ये महालक्ष्मी जालगाव इथे मात्र हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो मात्र फायनलसाठी क्वालिफाय होईल. इथे मात्र आपण पाहतोय कुठला संघ मात्र फायनलच्या दिशेने अग्रेसर होईल ते देखील बघण्यासारखं असेल. त्यानंतर आपण पाहतोय तर आकाश पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज झालाय. यावेळेस मात्र व्हॅलिड रेड देखील आपल्याला पाहायला मिळते. विदर्भ उलटली येतात मात्र मध्यरेषेवरती स्थिरावलाय. कुठल्याही प्रकारची काही गडबड नाहीये. फक्त आणि फक्त मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र आकाश थर्ड रेड श्री साई वरून थर्ड रेड यावेळेस मात्र आपण पाहतोय थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र डू ऑर डाय रेड जर्सी क्रमांक 2 करूया परिस्थिती या बेस मात्र चढाईपटूसाठी इथे मात्र टच पॉईंट येण्याचा प्रयत्न तर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सरसावलाय. सातत्याने स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस आणि आकाश यावेळेस मात्र चढाईपटूला सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होईल यावेळेस मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या मध्ये हा देखील इथे मात्र मैदानाच्या
आतमध्ये एक झालेला पाहायला मिळते. रिवाइंड मिळाले राजा मीडियाला. त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 5 डुआ टायगरसाठी इथे मात्र सज्ज झालाय. महालक्ष्मी जालगाव संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. सातत्याने या खेळाडूला डुआ टायगरवरती पाठवलं जात आहे. इथे मात्र महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळते. यावेळेस मात्र भक्कम राज्याचा उंच पुरासा खेळाडू श्रीसाई वडक संघाचा गणेश यावेळेस पाहायला मिळतोय. चढाई मार्फत सज्ज झाला आहे. सोबत 6 खेळाडूंचा बलाढ्यासाठी आहे आणि या 6 खेळाडू पाहतोय तर मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परत नाही. सुरक्षितरित्या ट्रॅव्हल झाला तर प्रत्युत्तर आकाश जर्सी क्रमांक 4 विधानपेक्षा उलटतोय. त्यानंतर मात्र आपल्या चढाईला सुरुवात करतोय. श्रीसाई वडक संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची कमाई करून देताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आकाश बॅकलाईनच्या पाठी आहे. त्यानंतर मात्र आपण राजा वगैरे पाहायला मिळतोय. सध्या स्थितीमध्ये दोन्ही संघाच्या मात्र समोर गुणांवरती खेळताना देखील पाहायला मिळत आहे. 4-4 एकूण फलकावरती दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्या दरम्यान आपला मित्र गणेश पुन्हा एकदा चढाई मार्फत होते. किमती रेड पाहायला मिळाली. व्हॅलिड रेड करून माघारी परत त्याला प्रत्युत्तर म्हणून राजा बांबेड. ज्या खेळाडूंचा स्वभाव हा आक्रमक खेळ करणे आहे असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चढाई मार्फत आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळतोय. यावेळेस मध्ये मध्यापैकी डिफेंडरमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कोणावरती खेळ सजवण्यासाठी सज्ज झाला राजा. यावेळेस मात्र आपण कुठेतरी शांतसही खेळ केला गेला. थर्ड रेडसाठी यावेळेस मात्र 5 रन केले गेले. जर्सी क्रमांक 2 पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये आपली चढाई सजवताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये कोणच काही तुम्हाला बॉब असेल टच पॉईंट घेणं अनिवार्य. सुंदर कामगिरी करतोय. डिफेन्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुणाची कमाई यावेळेस मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये उतरताना पाहायला मिळते. आज मात्र डिफेन्स सुरेखरित्या बोललाय महालक्ष्मी जालगाव संघाचा. तर दुसऱ्या मधला श्रीसाई वडक संघ इथे मात्र सुंदर कामगिरी सातत्याने अमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने टॅकल पॉईंट अमितच्या नावावरती देखील जमा झाली आहे. तुम्हाला देखील पुढे सरकवण्याचं काम राजा भाभी याला डॅश करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. त्यादरम्यान आपण पाहतोय राकेश आपण पाहिलं तर ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न त्यांना देखील बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसावं लागेल. त्याचप्रमाणे उद्याच्या दिवसामध्ये देखील सायंकाळी 7 वाजता संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होईल. वेळाशी आपल्याला विनंती असेल ज्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे 3 तारखेला म्हणजे रविवारी रेकॉर्ड स्पर्धा देखील आहे इथेच. त्यासाठी जर कुणाला सहभागी व्हायचं असेल तर मोहन घाडवे आणि त्याचप्रमाणे कुणाल भुवड यांच्याजवळ तुम्ही संपर्क साधू शकता. सोलो आणि त्याचप्रमाणे डुएट अशा 2 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा आहे. तर कोण इच्छुक असेल तर आपण आपली नावं नोंदवू शकता. आणि 3 तारखेला सायंकाळी 7 वाजता या स्पर्धेला देखील सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आपण राजाच्या माध्यमातून विनंती रेट करण्यात मात्र प्रथमेश मार्फत आपल्याला पाहायला मिळतो. जो की जर्सी क्रमांक 1 श्रीसाई वडक संघाचा एक सातत्यपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आपल्या संघासाठी. अनेक स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील ठरले आहेत. इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. नंबर 2024 कुठला संघ फायनल फेरीसाठी दाखल होईल ते देखील संघ असेल. महालक्ष्मी जालगाव आणि श्रीसाई वडक हे देखील खूप मोठे कॉम्पिटिटर आहेत, प्रतिस्पर्धी आहेत. परंतु इथे मात्र आपल्या नावाचा ठसा कोण मात्र या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती उठवेल ते देखील बघण्यासारखे असेल. परंतु उद्याच्या दिवसामध्ये ते देखील आपल्याला कळेल. आज कुठला एक संघ फायनलसाठी क्वालिफाय होईल हे मात्र आपल्याला येणारी काही मिनिटं सांगून जातील. थर्ड रेड तिसरी गाडी आपल्याला पाहायला मिळते. थर्ड रेडसाठी 5 रन केले गेले. पुन्हा एकदा
प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 31 संघाच्या फलंदाजी डिफेन्समध्ये आपली चढाई यावेळी मात्र मधल्या पैकी डिफेंडर याकडून आपण पाहतोय. तर इथे मात्र सुंदररीत्या पकड केली जाते आणि गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये महालक्ष्मी जालगाव थर्ड रेड. आणि तदनंतर मात्र तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. महालक्ष्मी जालगाव संघाकडून जर्सी क्रमांक 5 यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई मार्फत सज्ज झाला. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळदार आहे त्या ठिकाणी इथे मात्र आक्रमण करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यानंतर मात्र सरसावलाय डाव्या कॉर्नरवरती आणि पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खेळायचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचा तिथे मात्र फायदा उचलला. चढाईपटूने सक्सेसफुली मिडलाईन क्रॉस केली आणि एका गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 5 एक गुण संख्येने महालक्ष्मी जालगाव संघाचं गुणफलक देखील पुढे सरत करण्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय श्रीसाई वडद संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू चढाई मार्फत यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. उंच पुराचा भक्कम बांधल्याचा चढाई आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई मार्फत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आकाश या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा राजा बाबीड चढाई मार्फत सज्ज झालाय. ज्या ठिकाणी 2 खेळाडूचे क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. या 2 खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये इथे होतं राजा बाबीड स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती पुन्हा एकदा आक्रमण करण्यास सुरुवात करतोय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती रेगा देखील पाहायला मिळाला. आपण पाहतोय माघारी देखील पाहायला मिळेल. माघारी परत रिकाम्या आपण पाहतोय. तर मात्र आम्ही खूप वेळानंतर इथे मात्र सज्ज झालेला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय तर फुल पॅक डिफेन्स 7 खेळाडूचं डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे मात्र व्हॅल्यू रेड करून अमित देखील माघारी परत पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राजा बाबीड यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चढाई मार्फत सज्ज झालेला पाहायला मिळेल. सपोर्ट 2 खेळाडूचा डिफेन्स आहे. आक्रमण करेल का पुन्हा एकदा एक व्हॅल्यू रेड करून तो देखील माघारी करताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय. सातत्याने स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये प्रयत्न पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये पोहोचवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आलेला पाहायला मिळतोय. त्या टेक्निक वाजायला सुरुवात होतीये. शेवटचे काही सेकंद रिमेनिंग असताना देखील माघारी करत नाही. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आम्ही जर्सी क्रमांक 10 संवाद इथे मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक व्हॅल्यू रेड ही आम्हीच्या माध्यमातून पाहायला मिळेल का ते देखील बघण्यासारखं असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला. चढाईपटूच्या माध्यमातून सक्सेसफुल होईल का ते देखील बघण्यासारखं असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुढची कमाई होती ती मात्र वडद संघाच्या माध्यमातून एका क्षणभर विषय महालक्ष्मी जालगाव थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते. डुआ डायरेक्टसाठी आकाश या खेळाडूला 5 रन केले गेले महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र लास्ट मध्ये टिकल्याचा दावा करतोय. सक्सेसफुल देखील होईल आणि गुणाची कमाई यावेळेस मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र आपण पाहतोय महालक्ष्मी जालगाव संघ सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अमित यावेळेस मात्र पाहतोय त्याला देखील इथे मात्र झटकलं गेलंय. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑल आऊट झालाय श्रीसाई वडद संघ. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिला ऑल आऊट श्रीसाई वडद संघाने घेतलाय. ऑल आऊट झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑल इन होताना पाहायला मिळतोय संपूर्ण संघ. आणि त्यानंतर मात्र एकदा पुन्हा एकदा सगळ्या स्कोर कार्डकडे ज्या ठिकाणी 13 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव तर 5 गुणांवरती श्रीसाई वडद संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सुंदर कामगिरी महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु कमबॅक करताना पाहायला मिळेल का श्रीसाई वडद संघ ते देखील बघण्यासारखं असेल. यावेळेस मात्र एक व्हॅल्यू रेड करून माघारी करत नाही. त्याला प्रत्युत्तर केदार यावेळेस मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7 समोर 7 खेळाडूच्या बलांड्यासाठी डिफेन्स यावेळेस मात्र केदारला देखील ढकललंय. आणि इथे मात्र सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. आकाश आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने रेडिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी. आणि आता मात्र डिफेन्स मार्कवरती असताना देखील आकाश जर्सी क्रमांक 4 महालक्ष्मी जालगाव संघाचे खेळाडू अतिशय सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय. चढाई मार्फत राजा बांबेड दोनच गुण घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला गेलाय. सक्सेसफुल होईल का ते देखील बघण्यासारखे असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय मध्यरेषेवरती स्थिरावलाय. पुन्हा त्याचा कटाक्ष मध्यवर्ती टाकतोय. शेवटची काही सेकंद रिमेनिंग असताना
यावेळेस मात्र आपण पाहतोय तर तो देखील माघारी परत नाही आणि त्यानंतर मात्र दुसऱ्यांनी यावेळेस मात्र आपण पाहतोय तर मात्र वडद संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 2 श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय चढाईवरती सज्ज झालाय ज्या ठिकाणी आपण पाहतोय आकाश ज्या ठिकाणी कॉर्नरवरती उभा आहे त्या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय थर्ड रेड महालक्ष्मी जाधव थर्ड रेड जालगाव संघाची थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या चढाईसाठी पाठवण्यात गेले पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 महालक्ष्मी जालगाव संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय पिछाडी सजतोय त्या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होतीये ज्या ठिकाणी श्रीसाई वडद संघाचा महत्वपूर्ण खेळाडू चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 2 चढाई मार्गावरती सज्ज झालाय दुसऱ्या सत्रातील पहिली चढाई आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी श्रीसाई वडद संघाचा खेळाडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय सरसावलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय गुडाची कमाई करताना पाहायला मिळतोय यावेळेस मात्र आणि एका गुणाची कमाई करत इथे मात्र सक्सेसफुलरित्या आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना जर्सी क्रमांक 2 पाहायला मिळतोय इथे मात्र यंदाच्या पर्वामध्ये सुरेख कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आकाश आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 4 चढाई मार्गामध्ये सज्ज झालेला पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी एक व्हॅल्यू ट्रेड आकाशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाहीये फक्त निदान रेषा ओलांडली त्यानंतर मात्र मध्यरेषेवरती स्थिरावला आणि माघारी परत त्याला पाहायला मिळतोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आपण पाहिलं जर्सी क्रमांक 5 राकेश आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे चढाईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे ते मात्र जर्सी क्रमांक 5 श्रीसाई वडद संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आणि त्याला देखील इथे मात्र आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून काय गेली होती विसरताना आपण पाहिलं होतं चढाईपटूला परंतु त्याच वेळेस मात्र डिफेन्स सरसवलं आणि एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये यावेळेस मात्र डिफेन्स मार्फत कामगिरी करत असताना आकाशच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडताना पाहायला मिळते इथे मात्र सुंदर कामगिरी आज मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळाली त्यानंतर मात्र चढाई मार्गामध्ये जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय राजा भांबीड वॉकमॅन आर्मी जालगाव संघाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय चढाई मार्गामध्ये सज्ज झालाय ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर 6 खेळाडूचा बल्लांचा डिफेन्स आहे 6 खेळाडूच्या डिफेन्समध्ये इथे मात्र आपण पाहतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय सातत्याने आक्रमण केलं जातंय राजाच्या माध्यमातून आणि आज मात्र यश देखील त्याच्या पत्री पडताना आपल्याला पाहायला मिळालं म्हणून तिथे मात्र आपण पाहतोय कुठेतरी महालक्ष्मी जालगाव संघ सध्या स्थितीमध्ये थोड्याशा आघाडीवरती देखील आहे परंतु इथे मात्र दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सुरुवात केली आहे ही मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आणि समोरता इथे मात्र आपण पाहतोय महालक्ष्मी जालगाव आहे या संपूर्ण स्पर्धेतील फायनलची फेरी गाठण्याची आणि या पर्वातील पहिल्यांदा तो देखील फायनलची फेरी गाठील का महालक्ष्मी जालगाव संघ हे देखील बघण्यासारखं असेल त्यासाठी राजा भांबीड आणि त्याची संपूर्ण टीम चांगला खेळ करावा लागेल यावेळेस मात्र आपण बघतोय जर्सी क्रमांक 5 यावेळेस मात्र महालक्ष्मी जालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू कॉन्फिडन्स उंचावलाय सातत्याने आक्रमण करतोय यावेळेस मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र आपण पाहतोय सुंदर कामगिरी डिफेन्स मार्फत केंद्राच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली गुणाची कमाई श्रीसाई वडद संघाच्या खात्यामध्ये खूप वेळानंतर होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र लगेच चढाई मार्फत जर्सी क्रमांक 1 प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय श्रीसाई वडद संघाचा चढाई यावेळेस मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हिट रेड करून माघारी परतलाय या ठिकाणी आपण पाहतोय तर मात्र आकाश व्हॅलिडेट करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय विधातेशा ओलांडून सातत्याने मध्यरेषेवरती स्थिरावलेला पाहायला मिळतोय मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना देखील पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र माघारी परतताना देखील पाहायला मिळेल मात्र आकाश आज मात्र सुंदर कामगिरी आकाशने देखील केली आहे सातत्याने राजाच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने चांगला खेळ केलाय गुणाची कमाई सातत्याने
डिफेन्स राजा आणि आकाश या दोघांचा खेळ अतिशय जोरदार पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे महालक्ष्मी जावगा संघाचा संपूर्ण संघ आज मात्र मेहनत घेतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं बॅकवूडला ढकललंय. श्रीसाई वडा संघ कमबॅक करणं जातो. श्रीसाई वडा संघ तो देखील नक्कीच कमबॅक करेल. कमबॅक करण्यासाठी एक ही मात्र श्रीसाई वडा संघाच्या माध्यमातून कुठल्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल हे देखील बघण्यासारखे असेल. डिफेन्स मार्कवरती थोडासा बॅकवूडला गेलेला पाहायला मिळतोय श्रीसाई वडा संघ. चांगली कामगिरी करायला प्रयत्न फसतोय. गुणाची कामगिरी होती महालक्ष्मी जावगा आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर सहजासहजी क्रॉस करत यावेळेस मग राजा पाटील पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा श्रीसाई वडा संघाचा जर्सी क्रमांक 1 प्रथमेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय सेल पाऊस झालाय राजा आणि तो देखील बॅकलाईनच्या पाठीजवळ बसलेला पाहायला मिळेल. इथे मात्र चढाई मार्कवरती सातत्याने चांगली कामगिरी करत होता. पण डिफेन्स मार्कवरती इथे मात्र कुणाची कमाई करताना आपण पाहतोय. मात्र तिथे स्वतः सेल पाऊस झाला आणि तो देखील बॅकलाईनच्या पाठीजवळ बसलेला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर मात्र चढाई मार्कवरती पुन्हा एकदा एक एम्प्टी रेड करण्यासाठी आकाश आपल्याला पाहायला मिळतोय महालक्ष्मी जावगाव संघाच्या माध्यमातून. सध्या स्थितीमध्ये गुणाची आघाडी महालक्ष्मी जावगाव संघाकडे आहे. त्यामुळे इथे मात्र सातत्याने एम्प्टी रेड या महालक्ष्मी जावगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तदनंतर मात्र गोळ्या नाही दिली तुम्हाला या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 11 पाहायला मिळते. चढाईवरती उंच पुरासा भक्कम मध्याच्या चढाई स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये चढाई सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कॉर्नरमध्ये तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये सक्षमलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्यास सज्ज झाला. सातत्याने बोलत घेण्याचा प्रयत्न होता आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर रिकार्ड माघारी फिरतला आणि त्यानंतर मात्र आपण एकदा चढाई मार्कवरती सज्ज झाला. यावेळेस आपण पाहतोय विजात रेषा पार करतोय आणि त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त व्हॅलिड रेड ही आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचं आक्रमण नाहीये, घाई निर्बंध नाहीये. विजात रेषा ओलांडली त्यानंतर मात्र आपण पाहिलं मध्य दिशेवर आणि मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. माघारी परतल्या आकाश त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रीसाई वडा संघाकडून जर्सी क्रमांक 1 प्रथमेश आपल्याला पाहायला मिळते. जो की सातत्याने चढाई मार्कवरती यावेळेस देखील आपली जिम्मेदारी पार पाडताना पाहायला मिळतोय. परंतु सातत्याने आपण पाहिलं तर एम्प्टी रेड केल्या जात आहेत. गुणाचा प्रयत्न होतोय परंतु सातत्याने अपयश आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई रेड धोक्याची चढाई यावेळेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या चढाईसाठी जर्सी क्रमांक 5 महालक्ष्मी जावगाव संघाकडून महत्त्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं की 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 6 खेळाडूच्या डिफेन्समध्ये बोनस लाईन ऑन असेल चढाई खेळूसाठी परंतु बोनस गुणाचा प्रयत्न होईल की टेस्ट पॉईंट घेतला जाईल ते देखील बघण्यासाठी ऑसिलेट करत आपण प्रत्येक टिक वाजायला सुरुवात होती आहे. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय डिफेन्सच्या माध्यमातून सुंदर कामगिरी यावेळेस देखील आपण पाहिलं तर कामगिरी डिफेन्स मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. गुणाची कमाई श्रीसाई वडा संघाच्या खात्यामध्ये झाली आहे. आणि त्यानंतर मात्र श्रीसाई वडा संघाची पुन्हा एकदा थर्ड रेट आपल्याला पाहायला मिळते. आणि या तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 श्रीसाई वडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. महालक्ष्मी जावगाव संघाच्या कोर्टमध्ये यावेळेस मात्र आक्रमण करण्यास सज्ज झालाय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून आज मात्र भन्नाट खेळ पाहायला मिळतोय. डिफेन्स मार्कवरती अजून एक गुणाची कमाई आकाशच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. सुंदर कामगिरी आकाश आज मात्र आपल्या संघासाठी करून देताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आकाश पुन्हा एकदा चढाई मार्कवरती सज्ज झालाय. पण पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पुन्हा एकदा एम्प्टी रेड पाहायला मिळेल आकाशच्या माध्यमातून. कुठल्या प्रकारची घाई गडबड नाही आहे. आणि फक्त मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करेल माघारी करते. यावेळेस मात्र आपण पाहतोय आकाश माघारी करत ना त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 प्रथमेश जो की सातत्याने चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अजून देखील ज्या पद्धतीचा खेळ आहे ज्या पद्धतीची कमाई सातत्याने करताना पाहिलं प्रथमेशला अजून देखील सूर सापडलेला नाहीये. सातत्याने एम्प्टी रेड पाहायला मिळाल्या प्रथमेश
त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण आता आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. सातत्याने मधल्या अपोजिट डिफेंडरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. बदलावरती डिफेंडर तितक्या कामगिरी करताना देखील पाहायला मिळतोय. माघारी परतला प्रथमेश, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आकाश जोशी क्रमांक 4. पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड आपल्याला पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून. महालक्ष्मी जालगाव संघाचा विचार केला तर थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आकाश पुन्हा एकदा माघारी परतला, त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र श्री साई वडा संघाकडून गणेश आगरे फक्त माघारी परतताना पाहायला दुसरी पण आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र चढाई पडते. चढाईपट्टीला अमितच्या माध्यमातून सुरक्षित टॅकल केलं गेलं. गुणाची कमाई होती मध्ये आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. थर्ड रेडसाठी 5 रन केलं गेलं. यावेळेस मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 5 आणि त्याला देखील सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय. गुणाची कमाई यावेळेस मात्र पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. आज मात्र सुंदर कामगिरी खूप दिवसानंतर महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंत दाखल व्हायचा महालक्ष्मी जालगाव संघ, त्यानंतर मात्र सेमीफायनल सामन्यामध्ये सातत्याने अपयश पदवी पडले या महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. आज मात्र वेळ बदलण्याची संधी आहे. आज मात्र इतिहास रचण्याची संधी आहे संघाकडे. नमो चषक 2024 या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये महालक्ष्मी जालगाव असेल. सामना संपला शेवटची 5 मिनिटे जाऊया गुणफलकाकडे. महालक्ष्मी जालगाव संघ 19 गुणांवरती तर श्री साई वडा संघ आहे 12 गुणांवरती. 12-19 झाला. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. तर केदार आक्रमण करत होता परंतु त्या दरम्यान माघारी देखील परतलाय. नंतर मात्र आपण राजा मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर व्हॅलिड रेड यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते राजाच्या माध्यमातून. धावला त्याच्यावर रेड होती 30 सेकंडची रेड चांगली शांत करायची. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर राजा देखील माघारी परतला प्रत्युत्तर यावेळेस मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय मल्टी पॉईंट रेड केदारच्या माध्यमातून पाहायला मिळते. डबल 2 धावांची कमाई करत महालक्ष्मी केदार आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई. सामना संपला शेवटची 4 मिनिटे असतील. तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र 5 रन केले गेले. जर्सी क्रमांक 5 महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून हाय व्होल्टेज मुकाबला शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला पाहायला मिळतोय. रंगत निर्माण झाले सामन्यामध्ये. इथून मात्र एक महत्वपूर्ण चढाई आहे यावेळेस मात्र. इथे मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई यावेळेस मात्र श्री साई वडा संघाच्या खात्यामध्ये होती आणि त्यानंतर क्षणभर विश्रांती जालगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 100 विश्रांती सामन्याला सुरुवात होते ज्या ठिकाणी जर्सी क्रमांक 5 यावेळेस मात्र इथे मात्र आपण पाहतोय सुंदर कामगिरी यावेळेस मात्र डिफेन्सच्या माध्यमातून महालक्ष्मी जालगाव संघासाठी पाहायला मिळाली. महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळते. टेक्निकल पॉइंट सामना संपला शेवटची 3 मिनिटे. 21 गुणांवरती खेळतोय महालक्ष्मी जालगाव. 15 गुणांवरती श्री साई वडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 15-21 असं सध्या पाहायला मिळतोय. दोन चढाई मार्गामध्ये सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी यावेळेस देखील पाहायला मिळाली. महालक्ष्मी जालगाव संघाचा डिफेन्स आज मात्र
सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळाला. आणि नंतर पुन्हा एकदा राजा बाबी जर्सी क्रमांक 8 बॅली रेड करतोय आणि बॅली रेड स्थितीला पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करेल. पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमेश काटकर चढाई मार्फत सज्ज झाला आहे. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये प्रथमेशला आपण पाहतो इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न. खराब कामगिरी डिफेन्स मार्फत पाहायला मिळाली. थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी तर मात्र चढाईला पाचारण केलं गेलं. जर्सी क्रमांक 7 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय महालक्ष्मी जाऊन. यावेळेस मात्र डू ऑर डाय रेड आहे. तरी सुद्धा इथे मात्र आपण पाहिलं तर 7 आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र आपण पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रथमेश चढाई मार्फत विसर्जित झालाय. मागच्या चढाईमध्ये यावेळेस मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र डिफेन्स बचावला आहे. पुन्हा एकदा चढाई सजवण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतो. आपण पाहतोय आकाशला टिकलं गेलं आहे. सामना संपला. शेवटच्या मिनिट आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या मिनिटामध्ये आपण पाहतोय राजा यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. राजाच्या माध्यमातून यावेळेस मात्र आपण पाहतोय हळूहळू गेले चढाई नाही ना सांगितलं. त्या ठिकाणी आपण पाहतोय राजा बाबीड पाहतेच आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर क्षणभर विश्रांती सध्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला आपण पाहतोय. तर डिसाइडिंग रेड यावेळेस मात्र सामन्याची आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी जर्सी सज्ज झालेली पाहायला मिळते आहे. शेवटचा खेळाडू पाहतोय तर चढाई मार्फत पाहायला मिळतोय. तर सक्सेसफुल टॅकल 1+2 = 3 पॉइंट ही सगळी सगळ्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर मात्र आपण बघूया वजन वाचतोय, सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये